नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून आपल्या नवीन सेमिस्टर 6ला सुरुवात करत आहोत आणि आजचा आपला हा लेक्चर आहे मराठी मीडियमसाठी, सेमिस्टर 6 मराठी मीडियमसाठी फायनान्शियल अकाउंटिंग. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपल्या सब्जेक्टला सुरुवात करण्यापूर्वी सब्जेक्टचा आपल्या फायनान्शियल अकाउंटिंगचा सिलेबस काय आहे आणि पेपर पॅटर्न काय आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपले जे अदर सब्जेक्ट आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला 4 युनिट्स असतात, अगदी त्याच पद्धतीने या फायनान्शियल अकाउंटमध्ये सुद्धा आपल्याला 4 युनिट आहे. 4 युनिट वेगवेगळ्या 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. प्रत्येक युनिटमध्ये एक नवीन टॉपिक आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर 4 युनिटपैकी आपण बघूया वन बाय वन आपल्याला 4 युनिट कोणकोणते आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर फर्स्ट युनिट आपण बघतो आहे. फर्स्ट युनिट आहे अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी. अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी म्हणजे सूत्रधारी कंपन्यांची खाती. तर या अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय शिकायचं आहे नेमकं. तर यामध्ये 2 कंपन्या असतील. 2 कंपन्यांपैकी एक कंपनी जी आहे ती खूप मोठी कंपनी असेल, ज्या मध्ये जसं आपण अमलगमेशन ॲब्झॉर्प्शन शिकलो ना, त्यापैकीच जो एक अकाउंटिंगचा पार्ट आहे तो आहे होल्डिंग कंपनी. तर यामध्ये काय होतं की एक कंपनी जी मोठी कंपनी आहे, आता सपोज आपण एक्झाम्पल घेतलं की ए कंपनी ही सपोज एक मोठी कंपनी आहे आणि बी कंपनी सपोज ही छोटी कंपनी आहे आणि या बी कंपनीला आपला एक जो बिझनेस आहे तो बिझनेस रन करण्यासाठी इथलं यांचं जे शेअर कॅपिटल आहे किंवा शेअर्स आहे ते कमी आहे. आणि सपोज आपण उदाहरण घेतलं की सपोज ए कंपनीचे 10,000 शेअर्स आहे आणि बी कंपनीचे सपोज 6,000 शेअर्स आहे. तर या 6,000 शेअर्स पैकी ए कंपनी जी आहे ती ए कंपनी या बी कंपनीचे 75 पेक्षा किंवा 71 पेक्षा किंवा 50% पेक्षा जास्त शेअर्स जेव्हा होल्ड करत असते, होल्ड करणे म्हणजे घेणे, तर या बी कंपनीचे जेव्हा 75% पेक्षा जास्त शेअर्स किंवा 50% पेक्षा जास्त शेअर्स, 71% पेक्षा किंवा 51% किंवा अर्ध्यापेक्षा जास्त शेअर्स आपण म्हणूया, जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त शेअर्स परचेस करते, होल्ड करते, तेव्हा या कंपनीला म्हटलं जाते होल्डिंग कंपनी. आणि ही जी कंपनी असेल ती दुसरी असते त्याची सबसिडियरी कंपनी. क्लिअर. तर या कंपनीचे सपोज 6,000 शेअर्स पैकी जर सपोज 4,000 शेअर्स जर या कंपनीने होल्ड केलेले आहेत, तर ए कंपनी जी आहे ही राहील आपली होल्डिंग कंपनी आणि बी कंपनी सबसिडियरी कंपनी. आणि यामधील उर्वरित जे 2,000 शेअर्स असतील, हे 2,000 शेअर्स जे आहे ते पब्लिकला विकले जातात. तर एकंदरीत या कंपनीचं म्हणजे होल्डिंग कंपनी जेव्हा सबसिडियरी कंपनीचे शेअर्स परचेस करते त्यावेळेस काय अकाउंटिंग रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करायचं आहे ते आपल्याला अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनीमध्ये शिकायचं आहे. तर यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहे. मग आधी त्याचं इंट्रोडक्शन, होल्डिंग कंपनी म्हणजे नेमकं काय आहे, त्यानंतर आहे मिनिंग ऑफ होल्ली ओन सबसिडियरी, पार्शली ओन सबसिडियरी म्हणजे जी सबसिडियरी कंपनी असेल ती होल्ली ओन सबसिडियरी कशी काय आहे किंवा पार्शली सबसिडियरी कंपनी कशी काय आहे हे आपल्याला शिकायचं आहे या युनिटमध्ये. त्यासोबतच आपल्याला ही जी होल्डिंग कंपनी आहे या होल्डिंग कंपनीची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट सुद्धा आपल्याला यामध्ये तयार करायची आहे. तर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटसाठी आपल्याला जे आवश्यक असेल, जसं मायनॉरिटी इंटरेस्ट आहे किंवा जे प्रॉफिट असेल, प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल, गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व असेल त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल आणि मग शेवटी कुठे आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करता येईल. तर या पद्धतीने आपल्याला होल्डिंग कंपनीचं अकाउंटिंग करायचं आहे. हे आपण युनिट 1 मध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीने युनिट 2 कडे आपण येऊया. तर युनिट 2 मध्ये आहे इन्शुरन्स क्लेम. आता इन्शुरन्स क्लेम, इन्शुरन्स हा काही आपल्याकरिता नवीन शब्द नाही आहे. तर जसं प्रत्येक कंपनी असते, प्रत्येक व्यावसायिक असते, हा आपल्या व्यवसायाचा, आपल्या बिझनेसचा एक इन्शुरन्स घेऊन ठेवत असतो. तर जर सपोज कंपनीने इन्शुरन्स घेऊन ठेवलेला आहे आणि जर सपोज कंपनीमध्ये जर आग लागलेली आहे, आगीमुळे कंपनीचं फार नुकसान झालेलं आहे, तर
अशा वेळेस कंपनी कशा पद्धतीने इन्शुरन्स क्लेमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कशा पद्धतीने करेल, कारण इन्शुरन्स घेऊन ठेवलेला आहे तर आपला जेवढा लॉस झाला असेल, जो काही लॉस झाला असेल त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स कंपनीला क्लेम करावं लागेल आणि मग आपण जेवढा क्लेम केलेला असेल त्यापैकी काही रक्कम इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेमची काही रक्कम देईल. तर त्याकरिता आपल्याला आधी आपला जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड आधी मेंटेन करावा लागेल की ज्या वेळेस कंपनीला आग लागलेली आहे त्यावेळेस कंपनीमध्ये किती रुपयाचा माल शिल्लक होता हे आधी आपल्याला शोधून काढावं लागेल, कारण शेवटी नुकसान किती झालं आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स क्लेम हा एक टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला जर कंपनीचं काही नुकसान झालेलं आहे, आगीमुळे काही नुकसान झालेलं आहे आणि कंपनीने जर इन्शुरन्स घेऊन ठेवलेला आहे तर अशा वेळेस जो कंपनीचा जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचा आहे हे आपल्याला इन्शुरन्स क्लेम या युनिट नंबर 2 च्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. त्यानंतर बघूया आपण युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 मध्ये काय आहे तर युनिट नंबर 3 मध्ये बघायचं आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स. आता इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट हा शब्द आपण ऐकलेला आहे, बरोबर आहे. जर आपल्याकडे आपले सर्व खर्च पूर्ण झाल्यानंतर जे आपल्याकडे शिल्लक उरत असेल, जी बचत असेल ती बचत आपण गुंतवणूक करत असतो, ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. तर जर कंपनीच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विचार करत आहे की कंपनी आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठे आणि कशा पद्धतीने करू शकते. तर यामध्ये जसं इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर डिबेंचर्स परचेस करून किंवा बॉन्ड्स परचेस करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने कंपनी आपली जी वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटीज परचेस करून वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत असते. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे मीनिंग, म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट्सचं मीनिंग काय आहे, त्याची गरज काय आहे म्हणजे नीड काय आहे. त्यानंतर आहे युटिलिटी अँड ऑब्जेक्टिव्स काय आहेत त्याचे. देन सेल्स अँड परचेस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सिक्युरिटीज, म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट टाइप्सच्या सिक्युरिटीज आपल्याला परचेस करायच्या आहेत. त्यानंतर आहे सिंपल प्रॉब्लेम ऑन इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज, आणि त्यावरचे आपल्याला काही सिंपल प्रॉब्लेम बघायचे आहे इन्व्हेस्टमेंट. तर या पद्धतीने आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये शिकायचं आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स. क्लिअर. त्यानंतर युनिट नंबर 4 बघूया. युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला शिकायचं आहे प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन. आता प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन काय असते तर जसं सपोज एखादी कंपनी आपण निर्माण करत आहे, एखाद्या कंपनीचं फॉर्मेशन आपण करत आहे, तर त्यावेळेस सपोज जर एक कंपनी आहे आणि ही जी कंपनी आहे ही 1 एप्रिलला आपण सुरू करत आहे, परंतु याचं जे जसं आपल्याला कंपनी एखादी तयार करायची आहे तर आपल्याला कंपनी कायद्यानुसार त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनच्या स्टेप्स असतील त्या स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात आणि नंतर जेव्हा केव्हा आपल्याला जे बिझनेस सुरू करण्यासाठी म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला जेव्हा मिळेल तेव्हा कोणतीही एक सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. तर त्यासाठी ज्या काही स्टेप्स असतील, जसं सर्वात आधी प्रवर्तन अवस्था आहे, प्रवर्तन अवस्था पूर्ण केल्यानंतर नोंदणी अवस्था येतं, त्यानंतर नोंदणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर भांडवल उभारणी अवस्था आहे, मग व्यवसाय प्रारंभ दाखला आहे. जसं कंपनी कायदा 1956 नुसार ज्या काही कंपन्या सुरू झाल्या असतील त्यांना या 4 स्टेपमधून जावं लागतं, परंतु जर कंपनी कायदा 2013 नुसार जर एखाद्या कंपनीची निर्माण होत असेल तर त्या कंपनीला कमीत कमी 3 ज्या स्टेप आहे त्या स्टेपमधून जावं लागते आणि त्या स्टेप पूर्ण केल्याशिवाय कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येत नाही. तर सपोज यामध्ये आपण घेतलं की जसं 1 एप्रिलपासून कंपनीचा बिझनेस सुरू झालेला आहे, प्रवर्तन अवस्था झाली, आपण रजिस्ट्रेशन करायला हे झालं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु जोपर्यंत व्यवसाय प्रारंभ दाखला मिळत नाही तोपर्यंत कंपनी सुरू होऊ शकत नाही. आणि मग जर सपोज 1 जुलैला म्हणजे 1 जुलैला आपल्याला या ठिकाणी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळालेला आहे, व्यवसाय प्रारंभ दाखला. आणि जेव्हा आपल्याला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळतो तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने म्हणजे लिगली ही कंपनी सुरू होत असते, परंतु याचा बिझनेस जो आहे बिझनेस तर 1 एप्रिलपासून सुरू झालेला आहे, बरोबर आहे, परंतु खऱ्या अर्थाने ती लिगली केव्हा फॉर्म झालेली आहे कंपनी 1 एप्रिलला. तर मग 1 एप्रिलपासून तर शेवटी 31
मार्चपर्यंत आपण याचं प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करू. मग ज्या वेळेस आपल्याला याचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करायचा आहे, तर जोपर्यंत आपल्याला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळत नाही तोपर्यंत आपण जो बिझनेस केलेला आहे हा याला आपण प्रीमध्ये टाकूया, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि यानंतर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर तर शेवटी आर्थिक वर्ष संपेपर्यंतचा जो पोर्शन पिरियड राहील त्याला म्हटलं जाते पोस्ट ॲक्विजिशन पिरियड. तर यामध्ये जेव्हा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करायचं आहे तर यामध्ये प्री ॲक्विजिशनचं प्रॉफिट लॉस वेगळं करायचं आहे आणि पोस्ट ॲक्विजिशनचं प्रॉफिट किंवा लॉस वेगळं करायचं आहे. कारण जो प्री ॲक्विजिशनमध्ये जो आपल्याला प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे तो प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा नाही आहे. कारण खऱ्या अर्थाने बिझनेसची सुरुवात आपली जिथून झालेली आहे, लिगली बिझनेस जेव्हापासून आपला फॉर्म झालेला आहे तिथून आपल्याला बिझनेसचा रेकॉर्ड शो करायचा असतो. तर यासाठीचा जो आपला एक हा युनिट आहे, एक चॅप्टर आहे, त्याला म्हटलं आहे प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशनच्या आधीचं आणि नंतरचं प्रॉफिट आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करायचं असतं. तर सिलेबसमध्ये बघूया आपण मीनिंग मेथड्स ऑफ असर्टेन दी प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट असर्टेन करण्यासाठीच्या ज्या काही मेथड्स असतील त्याचं काही मीनिंग आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यासोबतच आहे इश्यू अँड रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, त्यानंतर रिडम्पशन आउट ऑफ न्यू इश्यू ऑफ शेअर्स, रिडम्पशन ॲट प्रीमियम आउट ऑफ न्यू इश्यू शेअर्स अँड रिडम्पशन ऑफ आउट ऑफ प्रॉफिट. तर हा सिलेबसचा पार्ट आहे. जसं जसं आपण फर्स्ट 1 बाय 1 एक युनिट बघू तर आपण प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन हा टॉपिकसुद्धा डिटेलमध्ये आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक टॉपिकवर आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. थेरॉटिकल तर आपण जेव्हा युनिटची सुरुवात आपण करत असतो त्यावेळेस जेव्हा पहिल्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला बेसिक समजून घ्यायचं आहे की नेमकं या युनिटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, त्याचा अर्थ काय आहे, उद्देश काय आहे, ही सगळी माहिती. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या न्यूमेरिकल्स प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे. तर न्यूमेरिकल्स प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी किंवा कुठलाही युनिट घेऊन त्याचं इंट्रोडक्शन देण्यापूर्वी किंवा सुरुवात करण्यापूर्वी जो सब्जेक्टचा जो आपल्याला एक सार आहे तो माहीत असायला पाहिजे की आपल्याला या सब्जेक्टमध्ये काय शिकायचं आहे. कारण कुठलाही सब्जेक्ट असेल तर तो कुठल्याही उद्देशाशिवाय कुठलाही सब्जेक्ट हा सिलेबसमध्ये नसतो. त्यामुळे हा सब्जेक्ट देण्यामागचं कारण हे आहे की जर आपण आपलं जे बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर एक अकाउंटंट्स म्हणून जर आपण कुठे लागतो आहे किंवा एक अकाउंटंट म्हणून जर आपण कुठल्या पोस्टवर काम करतो आहे तर आपल्याला होल्डिंग कंपनीचे अकाउंट्स मेंटेन करता आले पाहिजे, ठेवता आले पाहिजे, रेकॉर्ड ठेवता आला पाहिजे, प्रॉफिट लॉस फाइंड आउट करता आला पाहिजे. त्यासोबतच इन्शुरन्स क्लेमसुद्धा आपल्याला जर सपोज एखाद्या कंपनीमध्ये आपण जॉब करतो आहे तिथे जर समजा आग लागली आहे, आगीमुळे माल जळाला आहे तर ते आपल्याला क्लेम कशा पद्धतीने करावं लागेल, किती करायचा, कसा करायचा, या पद्धतीचं हे नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. म्हणून इन्शुरन्स क्लेम हा आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंट जर कंपनी कुठे काही इन्व्हेस्टमेंट काही सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याचा जो रेकॉर्ड आहे किंवा जो हिशोब आहे तो कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे तर हे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि जर नवीन कंपनी तयार होत असेल तर त्या नवीन कंपनीमध्ये इनकॉर्पोरेशनच्या आधीचं प्रॉफिट आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचं प्रॉफिट हे कसं काय फाइंड आउट केलं जाईल हे सुद्धा आपल्याला युनिट नंबर 4मध्ये शिकायचं आहे. कारण हा जो सब्जेक्ट आहे हा ॲक्च्युअलमध्ये जरी आपल्याला प्रॅक्टिकली आपण आता वावरत नसेल तरी सुद्धा हा सब्जेक्ट आपल्याला प्युअर प्रॅक्टिकली शिकायचा आहे. त्यामुळे जे न्यूमेरिकल्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व करून दिले जातील ते व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे. त्यासोबतच एक्स्ट्रा प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला या सब्जेक्टची करायची आहे. कारण अकाउंट हा असा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये आपण आउट ऑफ 100 मार्क्स घेऊ शकतो. म्हणजे स्कोरिंग जास्त आहे यामध्ये. म्हणजे 80 मार्क्सचा जरी आपला पेपर असला तरी सुद्धा 20 इंटरनल आपल्याला मिळाले आणि 20 इंटरनल मिळण्यासाठीची प्रॅक्टिस म्हणजे जे काही आपल्याला करायचं आहे, असाइनमेंट्स आहे, व्हेरियस ज्या काही थिंग्स असतील, ज्या काही बाबी असतील ते आपल्याला करावंच लागेल. परंतु जे 80 मार्क्स आपल्या हातामध्ये आहे ते 80 मार्क्सपैकी एकही मार्क्स आपला कमी होता कामा नये. त्यासाठी आपल्याला प्रत्येक युनिट बारीक सारीक गोष्टी प्रत्येक युनिटमधल्या समजून घ्यायच्या आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला त्याची करायची आहे.
तर हे होते सर्व सिलेबसशी संबंधित. आता बघूया आपण पेपर पॅटर्न. आता पेपर पॅटर्न बघत असताना दोन गोष्टी आहे की जसं ही कोरोनाच्या या आता परिस्थितीमध्ये आपले जसे एक्झाम्स आहेत, जसं आपली जी 5th सेमिस्टर आहे, 5th सेमिस्टर एक्झाम ज्या पद्धतीने आपली ऑनलाईन झालेली आहे, होऊ शकते 6th सेमिस्टरची एक्झाम सुद्धा आपली ऑनलाईन होऊ शकते. शक्यता नाकारता येत नाही, कारण जर परिस्थिती सगळी नॉर्मल झाली तर आपले जे पेपर आहे ते रिटर्न होतील, परंतु जर ऑफलाईन होतील. परंतु जर परिस्थिती ही अशीच राहिली तर आपले पेपर जे 6th सेमिस्टर आहे ते सुद्धा पेपर आपले ऑनलाईन होतील. आणि ऑनलाईन पेपरकरिता तुम्हाला माहिती आहे की सगळं डिटेल नॉलेज असल्याशिवाय आपण ऑनलाईन पेपर सॉल्व करू शकत नाही, कारण बारीक सारीक गोष्टीवर खूप प्रश्न विचारले जातात. इथे तर ठीक आहे, जर ऑफलाईन पेपर असला तर आपल्याला काय 8 मार्क्सचा प्रॉब्लेम किंवा 8 मार्क्सची थेरी किंवा 16चा प्रॉब्लेम ऑरमध्ये आहे. एकतर थेरी प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो किंवा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आणि आपला पेपर ओव्हर. बट ऑनलाईन एक्झाममध्ये तसं होत नाही. ऑनलाईन एक्झाममध्ये तर प्रत्येक आपल्याला एकूण एक बारीक सारीक गोष्टीची माहिती आपल्याला ठेवायची आहे. काय असते म्हणजे डीपमध्ये जाऊन जी मायक्रो लेवलवरची स्टडी आपल्याला करायची असते, त्यासाठी ती मायक्रो लेवलवरची स्टडीसुद्धा आपली या लेक्चर्स थ्रू करून घेतली जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने जेव्हा आम्ही तुम्हाला एखादी प्रॉब्लेम सॉल्व करून देऊ किंवा तुम्हाला जेव्हा युनिट्सची इन्फॉर्मेशन सांगू, प्रत्येक टॉपिकची इन्फॉर्मेशन सांगू, तेव्हा आमचा हा जास्तीत जास्त प्रयत्न हा राहील की तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पेपरची सुद्धा तयारी त्यातून होईल. तर तुम्हाला एकही लेक्चर मिस न करता सर्व लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत. त्यासोबतच आपण जर सपोज आपला ऑफलाईन पेपर जर झाला तर पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा राहील हे आपण थोडं बघूया. तर यामध्ये पेपर पॅटर्न जसं आपल्याला 4 युनिट्स आहेत, तर 4 युनिट्सवर 4 क्वेश्चन आपले कंपल्सरी बनणारच आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जसं फर्स्ट क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन नंबर 1 हा फर्स्ट युनिटवर राहील, अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी. यामध्ये थेरी राहील 8 मार्क्ससाठी, त्यानंतर प्रॉब्लेम 8 मार्क्ससाठी आणि याला ऑरमध्ये प्रॉब्लेम राहील 16 मार्क्ससाठी. तर आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची आहे की आपल्याला 16 मार्क्सचा प्रॉब्लेम सॉल्व करता यायला पाहिजे किंवा आपण 16 मार्क्सचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकलो पाहिजे. त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा इन्शुरन्स क्लेम या युनिट नंबर 2च्या टॉपिकवर आपल्याला 8 मार्क्ससाठी थेरी विचारलं जाईल, 8 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो आणि 16 मार्क्ससाठी ऑरमध्ये प्रॉब्लेम. त्यानंतर युनिट नंबर 3 मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स आपला युनिट आहे, युनिट नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये युनिट नंबर 3 वर थेरी 8 मार्क्ससाठी, प्रॉब्लेम 8 मार्क्ससाठी आणि ऑर 16 मार्क्ससाठी प्रॉब्लेम. अगदी त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 मध्ये सुद्धा युनिट नंबर 4 वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशनवर. त्यामध्ये थेरी विचारले जाईल 8 मार्क्ससाठी, प्रॉब्लेम 8 मार्क्ससाठी और 16 मार्क्ससाठी प्रॉब्लेम. हे झाले 4 क्वेश्चन. 80 मार्क्सचा आपला पेपर आहे. आणि एक त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 4 क्वेश्चन आपल्याला विचारले जातील. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी असेल, 4 मार्क्ससाठी असेल आणि प्रत्येक क्वेश्चन हा एका प्रत्येक युनिटवर विचारला जाऊ शकतो. म्हणजे युनिट नंबर 1 एक क्वेश्चन, युनिट नंबर 2चा सेकंड, युनिट नंबर 3 थर्ड आणि युनिट नंबर 4 फोर्थ. तर यासाठी जे 4 क्वेश्चन आहे, 4 क्वेश्चनवर आपल्याला प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते, एक 4 मार्क्ससाठी आणि या पद्धतीने 16 मार्क्ससाठी राहील क्वेश्चन नंबर 5. आणि हा जो आपला पेपर पॅटर्न आहे टोटल 80 मार्क्ससाठी आणि 20 मार्क्स इंटरनल असा 100 मार्क्ससाठीचा हा आपला सब्जेक्ट आहे. आणि 100 मार्क्सची तयारी आपल्याला या 4 युनिटमधून करायची आहे. जेव्हा आपण फर्स्ट लेक्चर सुरू करू तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 पासून सुरू करूया सिरियल नंबर. युनिट नंबर 1 मध्ये आपण अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी सुरू करूया. तर जे काही लेक्चर्स अपलोड केले जातील ते लेक्चर्स प्रामाणिकपणे आपल्याला बघायचे आहे, कारण यामधून आपली ऑनलाईन ऑफलाईन जशी ही एक्झाम होईल त्याची प्रॅक्टिस आपली करून घेतली जाईल. त्यानंतर जेव्हा आपलं सेकंड यानंतरचा जो लेक्चर अपलोड होईल तो फर्स्ट युनिटवर राहील अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.